आफताब वालोटी या संघानं नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी स्वीकारलेली आहे. सुलतानी वालोटी या संघाला आमंत्रित केलेलं आहे ते क्षेत्ररक्षक षट यासाठी. पाहूया 2 षट. वालोटी आफताब वालोटी संघाचे सुलतानिया वालोटी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कृपया आपण इथं पाठवायचा आहे. इथं ठेव ना 2 खुर्च्या. आफताब वालोटी सतीश पटेल जरा कृपया आपण थोडे साईडला या. आफताब वालोटी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पंच आमच्याकडे 2 हात उंचावून सांगत आहेत की दिशाहीन चेंडू व्हाईटच्या दिशेने चाललेला हा चेंडूच्या साहाय्याने आफताब वालोटी या संघाची धावसंख्या एकच 2 धावा. पुन्हा एकदा मारा करतील. उंच टोलेला फटका क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. पंच आमच्याकडे नक्कीच जुनेद वसीम अब्दुल लतीफ पुन्हा एकदा आपला चेंडू मारा करतील. वसीम यांच्यासाठी सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते लतीफ यांच्याकडून. उंच हवेत असलेला फटका. एकच धावेमध्ये समाधान. पुन्हा एकदा मारा करतील. पुन्हा एकदा लतीफ उंच टोलेला फटका. जुनेद यांच्याकडून क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव पूर्ण केलेले. 1 धावेमध्ये समाधान. धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या पुढे सरकत 4 चेंडू झालेले आहेत. हा माफी असावी 3 चेंडू. धावसंख्या झालेली आहे 5. आपण इथं बसायचं. पुन्हा एकदा लतीफ मारा करतील वसीम यांच्यासाठी. पाहूया अटीतटीचा सामना. अब्दुल लतीफ मारा करतील. सामना हा 2 षटकाचा असेल. आलेल्या सर्व संघांना विनंती असेल की आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा मारा करतील लतीफ वसीम यांच्यासाठी. पाहूया उंच असा टोलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथं आहे. 2 क्षेत्ररक्षक तिथं असताना सुद्धा झेल हा टिपलेला आहे. अशा तऱ्हेने आफताब वालोटी या संघाला पहिला झटका वसीम यांच्या स्वरूपातून. धावसंख्या झालेली आहे 5. वसीम बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत इसाक. पाहूया
अलाउन्सला तिकडे पाठव नाही विजयाला. अब्दुल लतीफ आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना आफताब वालोटी या संघाचा पहिला गडी बाद. धावसंख्या 5. पुन्हा एकदा मारा करतील अब्दुल लतीफ. इसाक यांच्यासाठी पाहूया. सुंदर असा टोलेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल होईल का? परंतु नाही. दोन्ही फलंदाजांमध्ये सुंदर असं तालमेल पाहायला मिळते आणि 2 धावेच्या धावसंख्या झालेली आहे 7. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन अब्दुल लतीफ मारा करतील इसाक यांच्यासाठी. उंच टोलेला फटका पाहूया. पंच आमच्याकडे निश्चितच 2 पहिलं षटक समाप्तीनंतर पुढील होणारा सामना जसवली विरुद्ध पांगलोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी मंचापाशी येऊन नाणेफेक करावे. जसवली आणि नागलोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी मंचापाशी येऊन नाणेफेक करून जावे. पुन्हा सुलतानी वालोटी या संघाकडून यानंतर होणारा सामना नागलोली विरुद्ध जसवली. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. दोन्ही कर्णधार यांना विनंती असेल. जसवली कर्णधार इथे आलेले आहेत. नागलोली कर्णधार कृपया आपण विलंब न करता मंचापाशी यायचं आहे. दुसरं षटक घेऊन रैजान पाहूया. रैजान पंचांच्या उजव्या दिशेकडून मारा करतील जुनेद यांच्यासाठी. पाहूया. पहिला चेंडू खोल टप्प्याचा चेंडू उकळून काढलेला. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धावेसाठी जातील का? सज्ज होतील का? आणि 2 धावे पूर्ण केले. ह्या 2 धावेच्या संख्येनुसार पुढे धावसंख्या झालेली आहे 15. पुन्हा एकदा मारा करतील जुनेद यांच्यासाठी. पाहूया जुनेद आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतील. सुंदर असा उंच टोलेला फटका हवेत आहे. सीमारेषेच्या बाहेर जाईल का? पंच सतीश पाटील आमच्याकडे जे कर्णधार इथे आलेले आहेत. जसवली जा उडवायला जा. नाणेफेक उडवण्यासाठी आमचे पुन्हा एकदा आपल्या समोर उंच टोलेला फटका क्षेत्ररक्षित आहे. पाहूया झेल होईल का? आणि हा गडी बाद. कॅमेरामॅन कृपया टॉस्का बस. जुनेद बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते रोहन. जर्सी नंबर 12 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असणारे आपले फलंदाज युवराज सिंग. त्यांचं जर्सी नंबर सुद्धा 12. रोहन मस्कर यांचं जर्सी नंबर सुद्धा 12. पाहूया आपल्या संघासाठी 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील.
सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असा फटका पाहूया. झेलबाद झालेला आहे, परंतु पंच आमच्याकडे बोलून निश्चित सांगतील. पंचांचा निर्णय नो चेंडू, 2 धावा अतिरिक्त 3 धावा. ह्या 3 धावेच्या संख्येनुसार धावसंख्या 24. पुन्हा एकदा सुवर्ण संधी पाहूया. रोहन आपल्या संघासाठी कशा प्रकारे उंच टोलेला फटका समोर आहे आणि हा फ्री हिट असल्यामुळं झेल दिला जाणार नाही. हा एक धावसंख्येच्या सरासरीने पुढे धावफलक सरकत असताना धावसंख्या झालेली आहे 25. पुन्हा एकदा मारा करतील इसाक यांच्यासाठी उंच टोलेला फटका पाहूया. क्षेत्ररक्षक तिथे आहे, पंच आमच्याकडे बोलून सांगत आहेत 6 धावा. शेवटचा चेंडू येणं बाकी पाहूया. या शेवटच्या चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी, कशा प्रकारे फलंदाजी करतील. उंच टोलेला फटका इसाक यांच्या बॅटीतून आलेला हा षटकार. या षटकाराच्या आवश्यकता इसाक यांचा सर्वोत्कृष्ट स्कोर आहे 20 आणि संघाचा स्कोर आहे 37. सुलतानिया वाळवटी संघाला जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता 3 ओव्हरमध्ये. 18 चेंडूंमध्ये 38 धावा, 12 चेंडूंमध्ये 38 धावा सुलतानिया वाळवटी या संघाचा. पाहूया या संघात पुण्यादेवी क्रिकेट संघ घोडे अभंगाच्या वतीनं या ठिकाणी दुसऱ्या सामन्याची सुरुवात. दुसऱ्या सामन्याचा पहिला संघ वालोटी, आफताब वालोटी विरुद्ध सुलतानिया वालोटी यांच्या दरम्यान खेळत असणारा हा सामना आपल्या समोर. आफताब वालोटी या संघाकडून आपलं वैयक्तिक पहिलं इसाक पाहूया. सुलतानिया वालोटी या संघाकडून सलामीवीर फलंदाज सलमान खाचुमिया फरहान. पाहूया अटीतटीचा सामना यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर होत आहे. पाहूया आफताब वालोटी या संघाकडून आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत इसाक आणि आपल्या संघाकडून पहिलं षटक पाहूया. सामना करतील सलमान खाचुमिया, सलामीवीर फलंदाज आपल्या संघाकडून कशा प्रकारे फलंदाजी करतील पाहूया. इसाक पहिला चेंडू घेऊन मारा करतील सलमान यांच्यासाठी
सुंदर टोलवलेला पटका पाहूया हवेत आहे. पंच आमच्याकडे निश्चित बोलून सांगतील. 6 इसाक चुकीचा टप्पा आणि सलमान यानं त्याचा समाचार घेतलेला आहे. पाहूया पुन्हा एकदा मारा करतील. इसाक सलमान यांच्यासाठी दुसरा चेंडू घेऊन पाहूया. सुंदर गोलंदाजी आगमन केलं आपल्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते आफताब वालोटे या संघाकडून इसाक यांच्या द्वारे. पुन्हा तिसरा चेंडू घेऊन सलमान यांच्यासाठी पाहूया. सुंदर टोललेला फटका पाहूया. उंच टोललेला फटका. सतीश पाटील आमच्याकडे उंचावून सांगत आहेत 6 धावांसाठी. पाहूया महागड षटक पाहायला मिळते ते आफताब वालोटे या संघाकडून. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन सलमान यांच्यासाठी सुंदर असा फटका टोलवलेला आहे. पाहूया 1 धाव पूर्ण केलेले दुसऱ्या धावेसाठी जातील का, 2 धाव पूर्ण होतील का. आणि सुंदर असं तालमेल पाहायला मिळतंय ते दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 14. या पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. पाहूया सलमान. सुंदर खोलचा टप असा चेंडू पाहायला मिळतोय ते इसाक यांच्याकडून. 1 धावेच्या संख्येने पुढे संख्येची धावसंख्या 15. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन मारा करतील पहिल्यांदाच फरहान. डावखुरा फलंदाज. पाहूया या शेवटच्या चेंडूमध्ये इसाक आपल्या संघासाठी चेंडू कशा प्रकारे हाताळतील. डावखुरा फलंदाज फरहान. पाहूया या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतील. सुंदर गोलंदाजी. सुंदर असं टोलवलेला फटका. गचाला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आफताब वालोटे या संघाकडून. आणि पंच आम्हाला निश्चित सांगतील 2 धावा पूर्ण का. 2 धावा पूर्ण. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17. सहा चेंडू. सहा चेंडू 21 धावांची गरज. पाहूया रोहन मस्कर आफताब वालोटे या संघाकडून पहिलं चेंडू त्यांचा सामना करतील सलमान. पंच आमच्याकडे नक्कीच दाद देतील. पंच आमच्याकडे बोलून सांगत आहेत दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली 18. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. पाहूया रोहन. सुंदर असा खोल टप्प्याचा चेंडू. सलमान 1 धाव पूर्ण करतील का, दुसरी धावेला जातील का. आणि अशा तऱ्हेने सलमान हे आऊट झालेले आहेत.
सुलतानिया वालोटी या संघाला पहिला झटका. सलमान खाशिमिया बाद झाल्यानंतर त्यांची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत अब्दुल लतीफ. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. पाहूया अटीतटीचा सामना. 5 चेंडू 19 धावा. पाहूया सुलतानिया वालोटी या संघाकडून आलेले कर्णधार अब्दुल लतीफ. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील. मारा करत आहेत पुन्हा एकदा रोहन मस्कर. पाच चेंडू आणि 19 धावांची गरज. पाहूया आफताब वालोटी या संघाकडून रोहन पुन्हा एकदा मारा करतील. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते रोहन यांच्याकडून. आफताब वालोटी या संघाकडून का त्याला निवड केली या संघामध्ये. कृपया पंचांमध्ये वाद करू नका. आलेले सर्व संघ यांना विनंती असेल पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया आपण पंच सांगा काय. हा तिसऱ्या पंचांकडे जायचं आहे. पंच येत आहेत. राहू दे घ्यायचं. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलेला आहे. आपल्याला हा निर्णय दिला जाईल. तिसऱ्या पंचाने निर्णय दिलेला आहे वाईट चेंडू. भाई ए भाई थोडं 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 थोडं. हा पंच आमच्याकडे बोलून सांगत आहेत वाईट चेंडू. पुन्हा एकदा 5 चेंडू 18 धावांची गरज. रोहन मारा करतील. लतीफ यांच्यासाठी पाहूया सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले ते. आणि अशा तऱ्हेने अब्दुल लतीफ हे बाद झालेले आहेत. सुलतानिया वालोटी या संघाला दुसरा झटका. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते आफताब वालोटी या संघाकडून. रोहन यांच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. लतीफ बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत इस्माईल. हे ना 4 बॉल किती पाहिजे रन त्याने सांगा. पाहूया शेवटचे 4 चेंडू गरज. 18 धावांची गरज. डावखुरा फलंदाज. पाहूया पुन्हा एकदा मारा करतील रोहन. पंच पंच निश्चित सांगा. कृपया आपण पंचाकडे वादविवाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आफताब वालोटी या संघाकडून. रोहन यांच्याकडून कृपया फलंदाजांना विनंती असेल की पंचांकडे वादविवाद करू नका.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. इस्माईल, आपल्याला कृपया विनंती आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया विनंती असेल, सुलतानिया वालोटी या संघाला विनंती असेल, पंचांकडे वाद करू नका. ह्यानंतर आपल्याला सामने खेळवायचे आहेत. सुलतानिया वालोटी या संघाला विनंती असेल, पंचांचा निर्णय अंतिम राहील. आलेल्या सर्व संघांना विनंती असेल, कृपया आपण पंचांकडे वाद करू नका. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा मारा करतील रोहन. शेवटचे 3 चेंडू. सुलतानिया वालोटी या संघाला विनंती असेल की कृपया आपण वाद करू नका पंचांकडे. सुलतानिया वालोटी या संघाला विनंती असेल, पंचांकडे वाद करू नका. पंचांनी जो निर्णय दिला आहे त्यानुसार आपल्याला खेळायचं आहे. विनंती असेल, कृपया विलंब करू नका. यानंतर होणारे सामने पुढे खेळवायचे आहेत. आपल्या सर्व संघांना विनंती असेल की आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल. सुलतानिया वालोटी या संघाचे कर्णधार खेळाडू, आपल्याला विनंती असेल की जर आपण विलंब केलात तर तुम्हाला बाद केलं जाईल, संघ बाद केला जाईल.
वालोटी या पंच सतीश पाटील आपला निर्णय सांगायचा आहे आपण. हॅलो पंच आपल्याला निश्चित सांगतील. दोन्ही संघांना विनंती असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांनी सांगितलेले आहे दिशाहीन चेंडू वाईट चेंडू. पाहूया पुन्हा मारा करतील रोहन. डावखोरा फलंदाज पाहूया उंच टोललेला फटका. चेंडू किती झाले. हा शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. आपण कॅल्सी करायची इथे पटकन. अरे नाही इथे समजत कसं समजणार तू तो पहिला त्यांनी काय दिलेला 27 धावसंख्या. 3 चेंडू 11 धावांची गरज. पाहूया डावखोरा फलंदाज सुंदर गोलंदाजी. रोहन यांनी आपण पुन्हा एकदा आगमन केलेलं आहे. एक षटकार झाल्याच्या नंतर आपल्या संघासाठी डॉट चेंडू. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी.
पाहूया 2 चेंडू 11 धावांची गरज. पाहूया रोहन पुन्हा मारा करतील. पर यांच्यासाठी सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि 2 धावेमध्येच समाधान. शेवटचा चेंडू येणं बाकी. 29 झाली ती. धावाची गरज किती आहे? हो रे, तू पहिले 29 धावा झाल्यात सांग. सांगितलं. तेल लावत गेला. समजला ना? धाव संख्या झाली 29. शेवटचा चेंडू येणं बाकी. एक चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळून सांगत आहेत दिशाहीन चेंडू. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या झाली 30. एक चेंडू 8 धावांची गरज. उंच सुंदर असा मारलेला फटका. अशा तऱ्हेने आफताब वालोटी संघ हा विजय घोषित झालेला आहे. अभिनंदन. नागलोली या संघाला विनंती असेल